हाय, मी अनुया फीड्समध्ये तुमचं स्वागत. आज मी एक गावाकडची अशी वांग्याची भाजी, ती भाकरीशी फार मस्त लागते, ती करणार आहे. ही भाजी माझी एक तारा नावाची माझी मदतनीस आहे. अनेक वर्ष आहे माझ्याकडे, ती जवळजवळ 30 वर्ष आहे ती माझ्याकडे. तर ती तिच्या आईकडनं शिकली आणि तिने मला शिकवली आणि आता मी ती तुम्हाला शिकवणार आहे. तर करूया सुरुवात, चला. ह्या भाजीला खारं वांग असं म्हणतात. कारण थोडीशी खारट पण असते ही, पण तुम्ही तुमच्या चवीने करू शकता. कारण भाकरीशी खायची असते आणि बाकी ह्याच्यात काहीच नाही आहे. आणि ही अशी तिखट नसते, पण काही वेगळे मसाले आहेत, ते मी तुम्हाला आता दाखवते. तर खाऱ्या वांग्यासाठी आपण इथे घेतो आहे 1/2 किलो वांगी, सुकं खोबरं आहे, कोथिंबीर आहे, लाल मिरच्या आहेत, धणे, लसूण, शेंगदाणे, कच्चेच आहेत शेंगदाणे आणि मीठ. हा सगळा मसाला आपण मिक्सरमध्ये वाटून आणि मग ह्या वांग्यामध्ये भरणार आहोत. तर आपण जशी भरली वांगी करतो तेव्हा त्याचे जे 4 असे काप करतो त्याला, तसंच मी आधी इथे कापून घेते ती. आणि कुठलीही अशी जी भरली वांगी करायची असतात त्यावेळेस पाण्यामध्ये थोडं मीठ टाकायचं नेहमी. मी थोडंसं मीठ टाकते आणि ह्याची जी डेख आहेत ती पूर्ण काढायची नाही, थोडं ठेवायचं, कारण त्याला जास्त छान चव असते. हे अशी कापली की आपण पाण्यात. आता आपण ह्या भरल्या वांग्याचा मसाला तयार करून घेतोय. इथे मी सुकं खोबरं घेतले 2 चमचे, 1 चमचा शेंगदाणे, कच्चे शेंगदाणे आहेत, 7-8 लसणीच्या पाकळ्या आहेत, 2 चमचे धणे, लाल मिरच्या अख्ख्या घ्यायच्या, तिथे 2 घेतल्यात लाल मिरच्या. मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे ही फार तिखट भाजी नसते अशी. कोथिंबीर घेते, कोथिंबीर तुमच्या आवडीनुसार घ्यायची. आता हे मिक्सरमधनं काढून घेऊयात. हा जो मसाला इथे वाटला आहे तो असा सरभरीतच पाहिजे, खूप बारीक नाही करायचा, असं थोडा जाडच पाहिजे. ह्याला खारं वांग म्हणतात म्हणून मीठ थोडं जास्त असतं, तर मी साधारण एक अर्धा चमचा तरी मीठ घेते इथे. तुम्ही चाखून बघा, वाटलं तर परत थोडंसं आणखी थोडं मीठ आणखीन टाकूया. अतिशय साधं सोपं असं खारं वांग आहे. काही चिरायचं नाही, कापायचं नाही, काही नाही, काही भाजायचं नाहीत मसाले, साधे सोपे सरळ. वांगी मात्र अशी मस्त छोटी आणि ताजी असली की खूप छान लागते ही भाजी. आपण आता खारं वांग फोडणीच टाकतोय. इथे मी साधारण 2-2.5 चमचे तेल घेतले. हे तेल तुम्हाला जर प्युअर शेंगदाण्याचं मिळालं ना तर खूप छान चव येते त्याला. आजकाल मिळतं बाजारामध्ये, घाणीचंही मिळतं, ते फार छान असतं. तर आपण अशी इथे वांगी लावून घेऊया ती. जर अशी वांगी अशी टर्न करून घेतली की लगेचच पाणी टाकायचं, म्हणजे मग तो हिरवा रंग तसाच राहतो. थोडं असं, म्हणजे फार नाही, शिजायला लागेल तेवढं. मसाला वाटलेला मिक्सर आहे, तोही मसाला जरा सगळं धुवून त्याचं पाणी घेते. झाकण ठेवूया आणि आता आपली वांगी मस्त शिजू देऊया. 10 मिनिटं तरी लागतील साधारण शिजायला. मस्त आपलं वांग इथे शिजले. 10 मिनिटं झाली, छान शिजलेलं आहे वांग मस्त. वा, आपलं इथे खारं वांग तयार आहे.
मस्त झालेलं दिसतंय ते. मी आता गरम गरम भाकरीशी खाणार आहे. तर तुम्हाला पण हे कसं वाटलं, माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब कराच आणि इंस्टाग्रामवर अनुया पेजला फॉलो करा.